हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं सध्या बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. तर जसं तुम्ही बघू शकता, आपला जो टॉपिक आहे आजचा तो आहे लॉज ऑफ मोशन. आणि प्रोसीड करण्याच्या आधी मला हे सांगू द्या तुम्हाला की जसं तुम्ही बघू शकता, हा जो सेशन आहे आपला, हा आहे सेशन नंबर 2 ऑन दिस टॉपिक. ठीक आहे. तर याआधी आपण हा टॉपिक सुरू केला आहे ऑलरेडी. आपण जे लॉज आहेत ते बघितले, आपण फ्रिक्शन बघितलं, आपण पार्टिकलचं कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, हे सगळ्या गोष्टी बघून झाल्यात. आपली जी थिअरी कम्प्लीट करायची होती ती झाली आपली ऑलमोस्ट. मला वाटतं सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे तो आपला बाकी आहे डिस्कस करायचा. बट त्याऐवजी बाकी जेवढे पण गोष्टी आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत क्लासमध्ये. ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या गोष्टी आपल्या, राईट, जे आपण आतापर्यंत शिकलोय. मला वाटतं आपण एक्सरसाइज सुरू केली होती आणि आपले 8 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले. तर आजच्या क्लासमध्ये आपण जे पुढचे क्वेश्चन्स आहेत त्या एक्सरसाइज म्हणजे या चॅप्टरची जी एक्सरसाइज आहे त्यावरचे जे पुढचे क्वेश्चन्स आहेत आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. ओके. तर चालेल, मग न वेळ वाया घालवता जो टॉपिक आहे आपला तो आपण करूयात स्टार्ट. ओके. तर मी एकदा फक्त क्वेश्चन ओपन करतो, हो ना, आणि बाकी तर मग ठीक आहे. आय गेस वी आर गुड टू गो. ओके. तर म्हणजे क्विक रिकॅप वाटलंच तरी, हो ना, लॉ ऑफ इनर्शिया आपण जसं बघितलेलं की काय असतो त्याच्यामध्ये, आपण एक्झाम्पल बघितलं होतं गॅलिलिओ गॅलिलीचा, हो ना, की त्यांनी कसं कन्फर्म केली होती ही गोष्ट. मग त्यानंतर आपण जे लॉज होते, न्यूटनचं फर्स्ट लॉ ऑफ मोशन, तो काय सांगतो की एक बॉडी जी आहे ती कंटिन्यू करते त्याच्या स्टेट ऑफ रेस्ट मध्ये किंवा युनिफॉर्म मोशनच्या, जोपर्यंत त्याला बाहेरून, हो ना, कुठला एक्सटर्नल त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होत नाही. आणि जर एका बॉडीवरती ऍक्ट होणारा जो नेट एक्सटर्नल फोर्स आहे तो 0 आहे, तर त्या ऑब्जेक्टची जी ऍक्सेलरेशन असते ना ती सुद्धा असते 0. ठीक आहे. तर ऍक्सेलरेशन ही नॉन झिरो फक्त तेव्हाच असेल जेव्हा जो माझा नेट एक्सटर्नल फोर्स आहे तो बॉडीवरती प्रेझेंट आहे. ओके. हा झाला आपला फर्स्ट लॉ. मग त्याच्यानंतर आपण न्यूटनचा सेकंड लॉ बघितला होता, हो ना. तर सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये काय होतं की ते फक्त जनरल सिच्युएशन सांगते जी नेट एक्सटर्नल फोर्स आहे बॉडीवरती त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. नेट एक्सटर्नल फोर्सला ती रिलेट करते ऍक्सेलरेशनशी. तर आपल्याला पी इज इक्वल टू एम व्ही माहिती आहे, हो ना, मोमेंटमचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर मग इकडनं आपल्याकडे जी इक्वेशन आहे ती लास्ट येते की एफ इज इक्वल टू एम ए, हो ना, मास इन टू ऍक्सेलरेशन. आणि मग आपण इम्पल्स बघितलं तर इम्पल्स काय असतो आपला, फोर्सचा टाइम ड्युरेशन, हो ना, किंवा म्हणायचं आपला जो चेंज इन मोमेंटम असतो ते आहे इम्पल्स. ठीक आहे. मग लास्टला आपण बघितलेला न्यूटनचा जो थर्ड लॉ ऑफ मोशन आहे तो. ठीक आहे. मग त्याचं काय स्टेट करतो तो, न्यूटनचा थर्ड लॉ स्टेट करतो की एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. ओके. चलो, मग हे झालं. त्यानंतर आपण कन्झर्वेशन ऑफ मोशन बघितलेला, राईट, जर तुम्हाला लक्षात असेल. आणि कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नंतर आपण जे आहे इक्विलिब्रियम बघितलं पार्टिकलचं, आणि फ्रिक्शन बघितलं होतं ना, की स्टॅटिक कधी लागतो, कायनेटिक कधी लागतो, आणि फ्रिक्शनचे बेस्ड जे क्वेश्चन ते कसे सॉल्व्ह करायचे असतात. मग मला जेवढं आठवतं मी सांगितलं होतं की सर्क्युलर मोशन जो आहे आपण जेव्हा त्याचे क्वेश्चन वरती येऊ तर तेव्हा त्याच्याशी रिलेटेड जी थिअरी आहे आपण ती कव्हर करू, आणि बाकीच्या टाइमला जे आपलं क्वेश्चन जी सॉल्व्ह करण्याची सिक्वेन्स आहे आपण त्यासोबतच कंटिन्यू करूयात पुढे. ओके. चला मुलांना, तर हेडिंग देऊ शकता तुम्ही लॉज ऑफ मोशन एक्सरसाइज, हो ना, एनसीआरटीचे सोल्युशन. ओके. तर क्वेश्चन नंबर 8 जो होता, द ड्रायव्हर ऑफ अ 3 व्हीलर मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 36 किलोमीटर्स पर आवर, राईट, आपण हा क्वेश्चन कम्प्लीट केलेला तोपर्यंत. तर जे पुढचे क्वेश्चन आहेत आपले आता ते सॉल्व्ह करूयात आपण. ओके. तर जसं बघू शकता आपण, नोटिफिकेशन मला एकदा फक्त चेक करू द्या, बॅटरी चालेल, ठीक आहे. मला मध्ये बहुतेक उठावं लागेल लॅपटॉप माझा इन केस डिस्कनेक्ट होतो तर, पण बाकी त्याऐवजी तर सगळं व्यवस्थित आहे. ओके. चला मुलांना, तर क्वेश्चन नंबर 9 पासून आपल्याला सुरू करायचं, हो ना. तर बघायचे क्वेश्चन नंबर 9 काय आहे. ओके. क्वेश्चन नंबर 9 वाचायचं आहे. काय म्हणते क्वेश्चन नंबर 9? रॉकेट विथ लिफ्ट ऑफ मास 20,000 kg is blasted upwards with an initial acceleration of 5 meters per second. ओके. काय म्हणालेत, एक रॉकेट आहे, त्याचा मला लिफ्ट ऑफ मास दिलाय
लिफ्ट ऑफ मास किती त्याचा 20,000 kg, आणि ऍक्सलरेशन किती ब्लास्ट केली त्याला 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मला काय सांगायचंय, मला सांगायचंय की या रॉकेटवरती इनिशियल थ्रस्ट किती आहे. ओके, ठीक आहे. तर हे बघा, आपलं अप्रोच काय राहणार आहे. इनिशियल थ्रस्ट म्हणजे मुलांना काही नाही बट फोर्स इन जनरल. ठीक आहे, तर तुम्ही आता कन्सिडर करा की जो मास आहे, मला त्याची आधी डिग्री जी आहे ती कन्वर्ट करावी लागेल हो ना. जे 20,000 kg आहे त्याला मी लिहिणार 2 × 10⁴ kg, राईट. मग याच्यावरती येईल जे माझं इनिशियल ऍक्सलरेशन आहे पार्टिकलचं, किती आहे. इनिशियल ऍक्सलरेशन आहे 5 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला काय माहिती व्हॅल्यू जी असते जीची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर ना. ठीक आहे, तर काय करणार आपण की जो इनिशियल थ्रस्ट आहे किंवा जो फोर्स आहे तो ऑब्जेक्टला वरच्या साईडला दे हो ना, वरच्या डिरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन देतोय कितीचा 5चा. आणि त्याला काय करायचंय त्या केसमध्ये, त्याला जी फोर्स आहे ग्रॅव्हिटीची हो ना, त्याला ती ओव्हरकम करायची आहे. पॉइंट कळाला माझा, काय म्हटलो मी. जेव्हा ऑब्जेक्ट आहे त्याला जर वरती जायचं आहे तर त्याला खाली जी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याला खेचते खालच्या साईडला, त्याला ती ओव्हरकम करून वर लॉन्च व्हायचंय, बरोबर आहे ना. तर ही मी कसं काय कॅल्क्युलेट करणार की जो थ्रस्ट आहे माझा, राईट, थ्रस्ट यांनी काय प्रोड्यूस करायला पाहिजे, एक नवीन ऍक्सलरेशन हो ना, नेट ऍक्सलरेशन प्रोड्यूस करायला पाहिजे. किती, थ्रस्ट शुड प्रोड्यूस नेट ऍक्सलरेशन ऑफ, कितीचं करणार आहे ते 9.8 + 5, बरोबर आहे ना. खालची आणि प्लस जी त्याला वरतून एक्सटर्नल ऍक्सलरेशन भेटते ती, तर हे जाणार आहे टोटल 14.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करणार मी, न्यूटनचं सेकंड लॉ ऑफ मोशन लावेल हो ना. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो मला, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो मला की जो इनिशियल थ्रस्ट आहे हो ना, जो ऑब्जेक्ट वरती, ऑब्जेक्ट इथे काय आपला रॉकेट, तर इनिशियल थ्रस्ट जो माझा रॉकेट वरती ऍक्ट होतोय तो किती ऍक्ट होतोय, F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, बरोबर. मास किती आहे ऑब्जेक्टचा 2 × 10⁴ इंटू 14.8. कॅल्क्युलेट केलं तर किती होणार आहे, हे होणार आहे माझं 2.96 × 10⁵ न्यूटन. ठीक आहे म्हणून. तर क्वेश्चन नंबर 9चा जो आन्सर आहे तुमचा तो आहे 2.96 × 10⁵ न्यूटन. चालेल, ओके. तर कळले सगळ्यांना, कळलंय क्वेश्चन हो ना, आन्सर कळलंय. आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वरती, जो आहे क्वेश्चन नंबर 10. एक्सक्यूज मी. तर ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतोय, अ बॉडी ऑफ मास 0.4 kg moving initially with a constant speed of 10 meters per second to the north is subject to a constant force of 8 Newton directed towards the south for 30 seconds. ठीक आहे, एक बॉडी आहे जिची मास दिली आहे आपल्याला हो ना, किती 0.4 kg, आणि त्याची कॉन्स्टंट स्पीड सांगितली आहे जी नॉर्थ डायरेक्शन मध्ये, किती 10 meters per second ची कॉन्स्टंट स्पीड आहे, आणि कॉन्स्टंट फोर्स अप्लाय होतोय त्या वाढीवरती 8 न्यूटनचा, जो साऊथ डिरेक्शन मध्ये 30 सेकंडसाठी. म्हणजे इमॅजिन करायचं, ओके, डायरेक्शन माहिती आहे सगळ्यांना, नॉर्थ साऊथ हो ना. ती कुठली डिरेक्शन झाली आपली, ईस्ट वेस्ट. ओके, तर ऑब्जेक्ट कुठे चालली आपली, ऑब्जेक्ट चालली ह्या डायरेक्शन मध्ये हा ना. ऑब्जेक्टचं मी वेट लिहितोय 0.4 kg हो ना, वरती चालली आहे, स्पीड किती आहे 10 meters per second. ओके, आणि काय होते त्याला कॉन्स्टंट फोर्स लागतो ह्या साईडला, कितीचा 8 न्यूटन, आणि टाइम ड्युरेशन काय दिलंय त्याचा 30 सेकंड. ओके, तर पुढे काय म्हणतात, पुढे मला म्हणताय की टेक द इन्स्टंट द फोर्सेस अप्लाइड टू बी टी इज इक्वल टू 0. ठीक आहे, एक पर्टिक्युलर पॉइंट आहे हा, या पॉइंट वरती हा जो एक्सटर्नल फोर्स आहे हा स्टार्ट व्हायला लागला. ओके, 30 सेकंड पर्यंत ऍक्ट होणार आहे. ओके, ऍट टी इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर पोझिशन जी आहे बॉडीची ही सपोज ह्या मोमेंटला आहे x इज इक्वल टू 0. तर तुम्हाला सांगायची बॉडीची पोझिशन ऍट 1, जेव्हा टी आहे त्याची -5 सेकंड, 2 जेव्हा टी आहे तुमचं 25 सेकंड, आणि 3 जेव्हा टी तुमचं आहे 100 सेकंड. ओके, तर सोपा क्वेश्चन आहे, फक्त थोडेसे कंडिशन्स आहेत आणि केसेस आहेत. ओके,
तर काय करणार आहे, आधी गिवन लिहिणार आहे मी, हो ना. मास किती आहे, मला मास दिलाय 0.4 kg, बरोबर. इनिशियल वेलॉसिटी दिली मला यू इज इक्वल टू मीटर पर सेकंड. फोर्स किती आहे, फोर्स आहे -8 न्यूटन. मायनस का लिहिलंय मी, कारण रिटार्डिंग फोर्स आहे, हो ना, तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ऍड होतोय. कळलं काय म्हणालो मी. फोर्स जो आहे तो किती आहे माझा, -8 न्यूटन. आणि मायनस का लिहिलंय, कारण रिटार्डिंग फोर्स आहे, ऍक्ट कुठल्या डिरेक्शन मध्ये होतोय, ऑपोजिट, हो ना. ओके, चला. तर आता काय करणार आहे, मला जर -5 सेकंड साठी त्याची पोझिशन फाइंड करायची. ओके, तर म्हणजे सपोज हा x इज इक्वल टू 0 इथे आहे आणि इथे टाइम 0 आहे माझा. ओके, तर टाइम इज इक्वल टू -5 म्हणजे काय, इकडे 5 सेकंद आधी, हो ना. टाइम म्हणजे काय, बिफोर 5 सेकंड. तर मुलांना बिफोर 5 सेकंड साठी काय होणार आहे, मला जर डिस्टन्स फाइंड करायचं आहे, तर मी काय करणार, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT² लावेल, बरोबर आहे. आता ऍक्सलरेशन मला काय सांगितलंय, ऍक्सलरेशन काय ह्या ऑब्जेक्टचा स्टार्टिंगला नाही, हो ना. ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, तो कन्सिडर नाही करणार आहे मी. आय मीन कॉन्स्टंट नाही सर, फक्त यू लागतंय माझ्याकडे. यू किती दिली होती मला, 10. आणि टाइम किती दिलाय मला, -5 म्हणजे -5. तर हे किती येणार माझं, -50 मीटर्स, बरोबर. तर इकडे काय आलं माझं, x इज -50 मीटर. कधीसाठी ही पोझिशन त्याची, टी इज इक्वल टू -5 सेकंड, हो ना. तुम्ही विचार करा, तुम्ही ह्या पॉइंटला आहे, ठीक आहे, तुम्ही इकडनं चाललंय. ओके, तुम्ही 5 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केली, तुमची जी यू आहे इनिशियल वेलॉसिटी ती तुमची 10 मीटर्स पर सेकंड. तर तुम्ही एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल कशाने करायला, 10 × 5, हो ना, 50 मीटर्स डिस्टन्स ट्रॅव्हल केला तुम्ही 10च्या स्पीड. आता जेव्हा तुम्ही ह्या पॉइंटला पोहोचलात, आताही काय तुमची स्पीड आहे 10 मीटर्स पर सेकंडची. ओके, तुम्ही तेवढं वेलॉसिटीनी जात आहे, बट या पॉइंटवरून तुमच्याला खालच्या साईडनी कोणीतरी 8 न्यूटननी धक्का मारतंय, ठीक आहे. तर काय होणार आहे, की तुमची जी टोटल स्पीड आहे किंवा जो ऍक्सलरेशन तुमच्यावरती जो रिटार्डिंग फोर्स ऍक्ट होतोय, हा, तर तो तुम्हाला निगेटिव्हली अफेक्ट करेल. बरं, म्हणजे मला पुढे जायचंय आणि माझ्या समोर जर कुठलं अडचण आहे, हो ना, अडखळ आहे काहीतरी, किंवा माझ्या समोर एक बॉक्स ठेवून दिलाय कोणीतरी, तर मला त्या बॉक्सला ढकलत न्यायचंय. किंवा आपण बघू बघा, स्प्रिंटर्स असतात किंवा जे स्पोर्ट्स पर्सन असतात, हो ना, जे प्रॅक्टिस करतात, त्यांच्या मागे टायर लावून देतात सपोज. तर काय होणार आहे, की जी तुमची नॅचरल स्पीड आहे ती स्लो होऊन जाईल, बरोबर. तर इथेही काय होणार आहे, जर दोन फोर्सेस ऑपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे, तर जो हेवियर फोर्स आहे तो डॉमिनेट करून पुढे जाईल, पण त्याची जी इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी म्हणावं किंवा मॅग्निट्यूड म्हणावं, ती कमी होत जाईल, ठीक आहे. तर आता मला काय करायचं, मला पोझिशन फाइंड करायची त्याची आहे 25 सेकंड, ठीक आहे. तर जेव्हा मला पोझिशन फाइंड करायची आहे 25 सेकंड, तर मला काय करावं लागणार आहे, ऍक्सलरेशन मला माहिती, ऍक्सलरेशन पण मला फाइंड करावं लागेल, बरोबर. तर कसं काय करणार मी, मला माहिती आहे एफ का असतो माझा, m × a. आता इकडनं ऍक्सलरेशन करणार माझी फोर्स अपॉन मास, ठीक आहे. तर ऍक्सलरेशन किती आली, फोर्स आहे -8 अपॉन मास किती ऑब्जेक्टचा, 0.4. किती झालं हे झालं -20 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. आता काय परत नॉर्मल सेम फॉर्म्युला आपला, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT² मी सॉल्व्ह करणार आहोत, बरोबर. तर यू किती आहे तुमचा, 10 × 25 प्लस हाफ, ए किती आहे -20 × t² म्हणजे झालं 25चा स्क्वेअर, बरं. तर ह्या इक्वेशनला फक्त सिम्पली आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं, बरं. तर याला सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे, 2 हा कट होईल, प्लस इथे समथिंग काहीतरी येणार, तुमचं फायनल आन्सर येईल तुमचं -6000 मीटर्स. ओके, आता तुम्ही विचार करू शकता, हो ना, -6000 मीटर्स म्हणजे काय, की बॉडी तर ट्राय करत होती पुढे जायची, पण ती पुढे गेलीच नाही, ती रादर कुठे गेली, ती खालच्या साईडला गेली. ओके, तर म्हणजे बॉडीचं मोशन काय, बॉडी इथपर्यंत गेली आहे, राईट. त्यानंतर इम्पॅक्ट काहीतरी पडला असं झालं आणि नंतर खाली आली आहे कम्प्लिटली. ओके, एस इज इक्वल टू -6000 मीटर. ही पोझिशन झाली बॉडीची कितव्या सेकंडला, 25 सेकंडला. सेम गोष्ट, सेम फॉर्म्युला. काय करायचं आता, फक्त आता मला टाइम टाकायचंय 100. तर काय येणार आहे, एस इज इक्वल टू 10 × 100 प्लस 1/2 × -20 × 100 चा स्क्वेअर आहे. ओके, तर याचा आन्सर किती येणार आहे तुमचं, विचार करायचं काय होणार आहे, ठीक आहे. तर सपोज मी कन्सिडर केली सिच्युएशन की जो ऑब्जेक्ट आहे माझी ती मूव्ह होते, हो ना. पण आता ही गोष्ट लक्षात ठेवा, इकडे डायरेक्ट 100 लागणार आहे का नाही, आपण एक क्रुशियल पॉईंट मिस केलाय. काय पॉईंट मिस केला आपण,
आपण हा पॉईंट मिस केलाय की जिथे आपल्याला ते बोललेत की जो फोर्स आहे त्याच्यावरती तो ऍक्ट किती वेळासाठी होतोय, तो ऍक्ट होतोय फक्त 30 सेकंड साठी. 30 सेकंड नंतर जे उरलेले 70 सेकंड आहेत त्या 70 सेकंड मध्ये काय होणार आहे, बॉडी यू इज इक्वल टू 10 मीटर्स पर सेकंडनी ट्रॅव्हल करणार आहे नॉर्मल वे मध्ये. तर मला काय करावं लागेल, मला जो मोशन आहे त्याचा तो ब्रेक करावा लागेल. एक फ्रॉम टाइम टी इज इक्वल टू 0 to 30 सेकंड मध्ये आणि एक टाइम आफ्टर 30 सेकंड, म्हणजे 30 पासून ते 100 सेकंड पर्यंत. ओके, तर ठीक आहे. तर काय लिहिणार मी, S1 लिहिल. S1 ची इक्वेशन काय राहील माझी, 10 into 30 प्लस 1/2 इंटू -20 इंटू 30 चा स्क्वेअर. ओके, याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर हे येईल तुमचं 300 मायनस 9000. ठीक आहे, तर हे तुमचं येईल 8700 मीटर्स. ओके, म्हणून 1 मिनिट फक्त मला ब्रेक द्या, मी आलो. ओके, चला ठीक आहे. तर काय काय आलं, हे आलं आपलं 8700 मीटर्स. हे कुठल्याच्यासाठी आलंय, आपलं स्टार्टिंगच्या 30 सेकंड साठी. आणि 30 सेकंड नंतर ची जी त्याची स्पीड आहे मला ती कॅल्क्युलेट करावी लागेल, बरोबर. तर ती काय येणार माझी, ती येईल माझी v इज इक्वल टू यू प्लस 18, हो ना. तर v किती येणार, 10 मायनस 20 इंटू 30 किती झाली, 590 मीटर्स पर सेकंड, बरोबर. तर डिस्टन्स केवढी कव्हर करणार आहे ती, डिस्टन्स कव्हर करेल 590 इंटू 70 प्लस हाफ इंटू 0 इंटू 70 चा स्क्वेअर. तर याला जर मी कॅल्क्युलेट करेल तर काय येणार आहे, हे येईल माझं -4130 मीटर्स, बरोबर. तर म्हणून मग काय, जी पोझिशन आहे बॉडीची, हो ना, पोझिशन काय होणार ऑब्जेक्टची, पोझिशन असेल आफ्टर 100 सेकंड होईल -4130 प्लस -8700. तर हे किती आलं तुमचं, -50,000 मीटर्स, म्हणजे ऑलमोस्ट -50 किलोमीटर्स. ओके, क्लिअर आहे, कळालं काय केलंय आपण, कसं सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, चला तर मग मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आपल्याला की एक ट्रक आहे जी स्टार्ट होते रेस्ट वरून आणि ऍक्सलरेट करते युनिफॉर्मली 2 मीटर्स पर सेकंड. ओके, एक ट्रक आहे, रेस्ट वरून स्टार्ट करते म्हणजे किती, इनिशियल वेलॉसिटी आहे त्याची 0. आता जो ट्रक आहे माझा ऍट टाइम टी इज इक्वल टू 10 सेकंड, ठीक आहे, काय म्हणतात टी इज इक्वल टू 10 सेकंड, एक स्टोन आहे जो मी ड्रॉप केलाय. आणि कुठून ड्रॉप केलाय, मी जेव्हा ट्रकच्या टॉप वरती आहे आणि एक माणूस आहे तिथे. ओके, त्यांनी काय केलं, त्यांनी त्या गोष्टीला सोडलं, दगड जो आहे त्यांनी दगड खाली फेकला. आता ही डिस्टन्स किती सांगितली तुम्हाला, ही डिस्टन्स सांगितली आहे 6 मीटर. ओके, 6 मीटर कुठून, ग्राउंड पासून. तर काय काय विचारले, एक विचारले आपल्याला वेलॉसिटी किती आहे, दुसरं विचारलंय आपल्याला की ऍक्सेलरेशन किती आहे, ठीक आहे, स्टोनची. आणि टाइम सांगितलंय ऍट टी इज इक्वल टू 11 सेकंड. ठीक आहे, तर कळलंय सगळ्यांना क्वेश्चन काय. तुम्ही विचार करा की तुम्ही एका गाडीने जाताय, तुम्ही गाडीच्या काय म्हणतो आपण, जो रूफ आहे त्याच्यावरती तुम्ही उभे आहात. ओके, आणि तुमच्या हातामध्ये एक दगड आहे. आता गाडी तुमची एका सर्टन स्पीडनी चालली आहे, तर आधी काय करणार तुम्ही, आधी 10 इज इक्वल टू 10 साठी त्याची स्पीड बघाल आणि 10 to 11 मध्ये जो रेंज आहे त्याची आपल्याला ती व्हॅल्यू बघावी लागेल, बरोबर. त्यानंतर मी जेव्हा तो दगड ड्रॉप करेल तर काय होणार आहे, तो दगड पडेल खाली, बट माझ्या मुवमेंटचा रिलेटिव्ह म्हणजे माझ्या मोशनच्या रिलेटिव्ह त्याचं जो मुवमेंट आहे दगडची, हो ना, त्याची पडण्याची, ती डिपेंड करेल, राईट. तर मला ती कॅल्क्युलेट करायची आणि मला सांगायची की मग त्याची जी वेलॉसिटी असेल आणि ती ऍक्सलरेशन जी असेल ऍट इन्स्टंट, हो ना, त्या एका टाइम वरती 11 सेकंद वरती ती किती असेल. ओके, तर क्वेश्चनला ब्रेकडाऊन करायला मी असं म्हणू शकतो की हे जे आहे माझं Vx झालं, हो ना, हा काय माझा, हा आहे माझा Vy, आणि इकडे सपोज मी जर ड्रॉप केलं किंवा काही, ठीक आहे, तर म्हणतात आता इनिशियल वेलॉसिटी काय, यू आहे माझी 0, ऍक्सलरेशन किती सांगितली मला, ऍक्सलरेशन सांगितली आहे की 2 मीटर्स पर सेकंडची आहे. टाइम किती आहे, टी आहे 10 सेकंड, बरोबर. आणि युझिंग द इक्वेशन, आता काय इक्वेशन वापरणार, मला जेव्हा त्याची व्ही फाइंड करायची ना, मला काय 10 सेकंदानंतर त्याची स्पीड फाइंड करायची, तर कशाने होणार ती, व्ही इज इक्वल टू यू प्लस 18, यू तसंच 0 आहे, तर हे किती झालं 20 मीटर्स पर सेकंड, बरोबर आहे ना, 2 into 10.
ओके, तर इकडनं काय भेटलं मला, भेटली वेलॉसिटी. कसली? त्याची फायनल वेलॉसिटी. ठीक आहे, ज्या इन्स्टंटला जो स्टोन आहे मी तो ड्रॉप केला. आता काय करायचंय मला, ऍट टाइम इज इक्वल टू 11 सेकंड. ठीक आहे, तर काय करतोय मी, जो माझा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे वेलॉसिटीचा तो अनचेंज राहणार आहे. का? कारण मला काय सांगितलं इकडे की जो एअर रेझिस्टन्स आहे तो मला निग्लेक्ट करायचा, बरोबर ना. आता जर एअर रेझिस्टन्स निग्लेक्ट करायचं तर ह्या डायरेक्शन मध्ये कुठला फोर्स किंवा वेलॉसिटी ऍक्ट होणार आहे? नाही. कुठल्या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे? फक्त डाऊनवर्ड. ठीक आहे, इथे नाही, बरोबर. तर काय लिहू शकतो मी लिहू शकतो की Vx जो आहे ती माझी कॉन्स्टंट राहील 20 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, आणि जी व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे वेलॉसिटीची, बरोबर ना, डाऊनवर्ड मी जर ड्रॉप केली तर ही माझी येईल Vy काय असेल माझी U प्लस ए. आता यू मुलांना आपल्या सगळ्यांना माहिती किती असायला पाहिजे, पण आता बाकीचं जे आहे तर टी फाइंड करायचं मला. टी किती राहील माझं 11 - 10, हो ना, मला 10च्या याची व्हॅल्यू माहिती आहे. तर टी किती राहिलं माझं 1 सेकंड. आणि ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन म्हणजे किती झालं मग तुमचं, जी झालं ऑलमोस्ट, हो ना, जी ची व्हॅल्यू. आणि बेटर कॅल्क्युलेशन साठी आपण 9.8च्या ऐवजी आपण युज करूया तिकडे व्हॅल्यू 10 मीटर्स पर सेकंड. ओके, तर आता काय करायचं मला, आता मला सांगायची की जी रिझल्टंट वेलॉसिटी आहे स्टोनची ती किती आहे, बरोबर. स्टोन तर फेकला मी, आता स्टोनची वेलॉसिटी फाइंड करायची आहे. स्टोनची वेलॉसिटी काय टर्म्स मध्ये माझी ती येईल रिलेटिव्ह टर्म्स मध्ये, बरोबर. तर काय म्हणणार आहे मी की जो व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे माझा तो झाला. ठीक आहे, तर जी रिझल्टंट वेलॉसिटी आहे स्टोनची, हो ना, रिझल्टंट वेलॉसिटी ऑफ स्टोन इज व्ही किती येईल तुमची, Vx² प्लस Vy² इंटू हाफ, बरोबर ना. तर काय होणार आहे 20 सेकंड 20चा स्क्वेअर प्लस 10चा स्क्वेअर ची पॉवर हाफ, हो ना, V² आणि इकडे रूट आहे, बरोबर. तर याला हटवून इकडे फक्त काय केलं मी 1/2 ना स्क्वेअरचा. तर 20² प्लस 10², तर किती होणार आहे 400 प्लस 10चा स्क्वेअर झाला 100 तुमचा. तर अंडर रूट त्याचं जर मी केलं तर हे होईल माझं 22.36 मीटर्स पर सेकंड. ओके, कॅल्क्युलेशन. आणि थीटा फाइंड करावा लागेल मला. तर टॅन थीटा काय माझा, टॅन थीटा आहे माझा Vy अपॉन Vx. Vy अपॉन Vx किती येणार आहे 10/20, ची व्हॅल्यू 1.2 किंवा म्हणायचं सिम्पली 0.5. ठीक आहे, तर थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 0.5. तर टॅन इनवर्स ऑफ 0.5 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ही असते 26.56 किंवा 27 म्हणू शकतो आपण. ओके, कुठून? फ्रॉम द हॉरिझॉन्टल, हो ना, ह्या प्लेन पासून जो हा अँगल आहे आपण तो कॅल्क्युलेट केलाय थीटा. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये जेव्हा मला विचारले की ऍक्सेलरेशन काय आहे, हो ना, तर ऍक्सेलरेशन काय असणार आहे माझी, जेव्हा जो स्टोन आहे माझा, हो ना, स्टोनला मी ड्रॉप केला ट्रकवरनं, हो ना, when stone is dropped from the truck. तर हॉरिझॉन्टल फोर्स किती याच्यावरती, हॉरिझॉन्टल फोर्स जो आहे माझा तो आहे 0. ठीक आहे, तर जी ऍक्सेलरेशन लागते स्टोन वरती, हो ना, ती कशामुळे, ती आहे तुमची ग्रॅव्हिटीमुळे. आणि ग्रॅव्हिटीमुळे आहे तर किती असेल व्हॅल्यू असेल त्याची 10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आणि व्हॅल्यू पण कळली तर कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल ती ऍक्ट होणार तुमची डाऊनवर्ड. क्लिअर आहे मुलांना. तर स्टेटमेंट लिहू शकता की वेन स्टोन इज ड्रॉप फ्रॉम द ट्रक, हो ना, स्टोन जेव्हा मी ड्रॉप केला ट्रकवरनं तर त्याच्यावरती जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे तो असणार आहे 0. आणि जी ऍक्सेलरेशन आहे, हो ना, द ओनली ऍक्सेलरेशन ऑफ स्टोन इज दॅट ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर. जी ऍक्सेलरेशन आहे दगडावरती ती आहे फक्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे, ज्याची व्हॅल्यू किती आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 10 मीटर्स पर सेकंड. आणि इट ऍक्ट्स कुठल्या डिरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजे तुम्ही याला बोलू शकता व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे, ओके, चल. तर क्लिअर आहे हा क्वेश्चन. सोल्युशन वाटलं तर लिहू शकता, एकदा स्क्रोल करून देतो मी तुम्हाला, इन केस जर मिस केलाय तुम्ही किंवा सतत सोबत नाही लिहिलंय. ठीक आहे, नाहीतर व्हिडिओला तुम्ही पॉज करून मागे घेऊन सुद्धा बघू शकताय. ओके ओके, चला.
तर यासोबत क्वेश्चन नंबर 11 जो आहे आपला तो कम्प्लीट झालाय. मूव्ह करूयात आपण क्वेश्चन नंबर 12 वरती. वाचायचं क्वेश्चन नंबर 12 काय आहे आपला. A bob of mass 0.1 kg hung from the ceiling of a room by a string 2 meter long is set into oscillation. The speed of the bob at its mean position is 1 meters per second. तर what is the trajectory of the bob if the string is cut when the bob is at one of its extreme position आणि b at its mean position. ठीक आहे. तर विचार करा, हे बघा सोपा क्वेश्चन. ठीक आहे, ही जी आहे माझी सपोज झाली सिलिंग झाली आहे, राईट. आता काय म्हणालेत मला की जो बॉब आहे मास किती त्याचा 0.1 kg, तो मी लटकवल्या सिलिंग वर एका स्ट्रिंग पासून, ज्याची किती आहे लेंथ 2 मीटर्स. ओके, झालं 2 मीटर्स. ओके, बॉबचा मास आहे 0.1 kg. ठीक आहे, तर स्पीड ऑफ बॉब जी आहे त्याचा मीन पोझिशन वरती ती आहे 1 मीटर्स पर सेकंड. ओके, तर आता हे बघा काय होणार आहे, बॉब जेव्हा मूव्ह होईल त्याचं ही राहील त्याची ट्रॅजेक्टरी, हो ना, असं जाईल जाईल रिटर्न येईल. ठीक आहे, या पॉइंट्स वरती, बरोबर. तर हे जे पॉइंट आहे पॉइंट 1 आणि 2, 1 आणि 2 काय हे आहे त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तर जेव्हा बॉब आहे तो जेव्हा त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन वरती आहे, तर मला काय विचारलंय, मला विचारलंय की त्याची ट्रॅजेक्टरी काय आहे, हो ना. तर काय म्हणणार आहे मी आता, सपोज विचार करायचा. ठीक आहे, बॉब जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती आहे ह्या पॉइंटला, टॉप मोस्ट पॉइंटला, तेव्हा काय होणार आहे, खालच्या साईडला त्याच्यावरती ऍक्सलरेशन लागतोय जी, राईट. आणि हे झालं म्हणजे सपोज ह्या पॉइंट वरनं ना स्ट्रिंग त्याला अशी कनेक्टेड राहील, बरोबर. आता ह्या पॉइंट वरती जी व्हेलॉसिटी आहे ना मुलांना बॉब वरती, हो ना, ऍट एक्स्ट्रीम पॉइंट जी व्हेलॉसिटी आहे बॉब वरती, व्हेलॉसिटी ऑन बॉब, ती होऊन जाते तुमची 0. तर सपोज म्हणजे विचार करा की जी ही स्ट्रिंग आहे, हो ना, मी जर याला ह्या पॉइंटला कट केली, काय केली मी, स्ट्रिंगला कट केली ह्या पॉइंटला, तर काय होणार आहे, हा जो बॉब आहे माझा हा सरळ पडेल खाली. काय म्हंटल मी, बॉब जो आहे माझा तो सरळ पडेल खाली. आणि कशाच्या खाली पडेल तो, काय ह्याच्यानी पडेल, तो पडेल त्याच्या फोर्समुळे, जी असेल त्याची m×g. ओके, आणि जेव्हा मीन पोझिशन वरती आहे बॉब, राईट, या मीन पोझिशन वरती काय होतं, त्याच्यावरती ऍक्ट काय होणार आहे, त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे त्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, बरोबर. मीन पोझिशन जो आहे, मीन पोझिशनला काय त्याला आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. ओके, तर काय म्हणणार मी, इफ द स्ट्रिंग इज कट, हो ना, तर आता मी ह्या पॉइंटला जर त्याची स्ट्रिंग कट केली तर बॉब जो आहे तो जाईल प्रोजेक्टाईल मध्ये, हो ना. बॉब आधी असा चालू आहे, राईट, इकडे चालू आहे असा, ह्या याच्यामध्ये चाललाय तो 1 मीटर्स पर सेकंड, आणि मी ह्या पॉइंटला जी स्ट्रिंग आहे त्याची ती डिस्कनेक्ट केली, तर बॉब जो आहे तो प्रोजेक्टाईल मध्ये जाईल. ठीक आहे, ही होईल त्याची ट्रॅजेक्टरी. आणि ते झाल्यानंतर तर फॉर सम रिझन माझं नेट आहे ते डिस्कनेक्ट झालं होतं, तर ठीक आहे मी कंटिन्यू करतोय. ओके, तर काय म्हणत होतो मी, आपण बोललो एक्स्ट्रीम पोझिशन बद्दल, हो ना. आपण डिस्कस केलं की जो बॉब आहे माझा, राईट, तो इकडे मूव्ह होतोय, तर जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती असतो तो, राईट, तर जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती असतो इकडे त्याच्यावरती व्हेलॉसिटी ऍक्ट होतच नाही हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये किंवा व्हर्टिकल मध्ये. ठीक आहे, ऍब्सोल्युटली 0, फक्त ऍक्ट होतोय त्याच्यावरती ती आहे त्याची ऍक्सलरेशन. ओके, तर ऍक्सलरेशन ऍक्ट करतो त्याच्यावरती, तर मी जर त्याला कट केलं तर बॉलची ट्रॅजेक्टरी काय असणार आहे, बॉलची ट्रॅजेक्टरी असेल की तो डायरेक्टली खाली पडेल. ठीक आहे, म्हणून मी जेव्हा कट केला तर काय होणार आहे, बॉब तिकडनं काय होणार, डायरेक्ट खाली पडेल एका स्ट्रेट लाईन मध्ये, आणि काय याच्यानी पडणार तो स्पीडनी, ती असेल त्याची m×g, हो ना. आणि ही सेम गोष्ट जेव्हा बॉब तुमच्याकडे सेंटरला आहे, हो ना, त्याच्या मीन पोझिशन वरती आहे, जिथे त्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे, सर्टन व्हेलॉसिटी आहे, काय ती व्हेलॉसिटी आहे त्याच्याकडे 1 मीटर्स पर सेकंडची, तर काय होणार आहे की तो जाईल, बॉबची व्हेलॉसिटी, ठीक आहे, ट्रॅजेक्टरी आणि प्रोजेक्टाईल. ठीक आहे, हा झाला त्याचा पॅराबोला, राईट, पॅराबोलिक पाथ फॉर्म करेल आणि इकडनं कळेल मग लॉन्च होईल तो प्रोजेक्टाईल सारखा. क्लिअर आहे, तीच गोष्ट सांगितली मी इथे. चल ओके,
तर मूव्ह करूयात मुलांना नेक्स्ट क्वेश्चन वरती. ठीक आहे, काय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन वाचतात आधी आपण. अ मॅन ऑफ मास 70 kg stands on a weighing scale in a lift which is moving. ओके, चला. तर बेसिक कंडिशन आहे, यात त्यांनी वेगवेगळे आपल्याला टाईप सांगितले ज्याच्यासाठी आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तर ही काय झाली, ही झाली माझी लिफ्ट. ओके, ही काय तुमची, ही आहे लिफ्ट. आता लिफ्ट साठी कंडिशन दिले, पण काय म्हणाले की लिफ्ट मध्ये ना एक माणूस उभा आहे आपला. ठीक आहे, इकडे वेइंग मशीन आहे त्याची काहीतरी जी त्याला रिडिंग देणार आहे. ओके, आणि हा जो माणूस आहे, माणसाचा जो मास आहे ना, मास तुम्हाला दिलाय 70 kg. ओके, आणि एक गोष्ट जी आपल्याला माहिती आहे कॉमन जी सगळ्याच्या मध्ये राहणार आहे ती आहे जी. जी किती असणार आहे, 10 meters/second². ओके, तर कंडिशन 1 मुलांना, कंडिशन 1 बघायची. काय कंडिशन 1 काय, की जी लिफ्ट आहे ती मूव्ह होते अपवर्ड आणि त्याची युनिफॉर्म स्पीड किती आहे, युनिफॉर्म स्पीड आहे त्याची 10 meters/second. ओके, तर मला आता सांगायचंय की जेव्हा युनिफॉर्म स्पीड 10 जी आहे ही जी लिफ्ट मूव्ह करते, तर ह्या कंडिशन मध्ये जो माणूस आहे माझा त्याचं वेइंग स्केल वरती काय व्हॅल्यू दिसणार आहे मला. ओके, तर फर्स्ट कंडिशन मध्ये जेव्हा वरती मूव्ह होणार आहे तुमची लिफ्ट विथ युनिफॉर्म स्पीड ऑफ 10 meters/second, तर म्हणजे काय, जो ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन झाला माझा 0. तर आर मी काय म्हणू शकतो, आर माझं 11 g जो आहे माझा 70 × 10. तर हे किती झालं, 700 न्यूटन. बरोबर. आता कंडिशन नंबर 2. कंडिशन 2 मध्ये काय, डाऊनवर्ड चालली आहे. डाऊनवर्ड किती, त्याचं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन 5 meters/second². तर विचार करा आता. ठीक आहे, माणूस आहे इकडे ऑलरेडी उभा आहे, राईट. लिफ्ट खाली चालली आहे, इकडे ऍक्ट करतो त्याचा जी. ओके, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन सुद्धा दिली आता त्याला. किती दिली, ऍक्सेलरेशन पण खाली ऍक्ट होते 5 meters/second². तर इकडे लागणार कुठला फॉर्म्युला लागेल आपला, इथे फॉर्म्युला लागेल आपला न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, काय लागणार आहे, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर काय लिहिणार मी, आर प्लस एम जी इज इक्वल टू एम ए. ठीक आहे मुलांना, तर आर काय होणार आहे, एम ए मायनस एम जी, किंवा म्हणू शकतो एम इंटू ए मायनस जी. ओके, सिम्पली काय करणार आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, आन्सर काय येणार आहे ते सांगायचं. ओके, तर हे झालं तुमचं 350 न्यूटन. बरोबर ना, 10 - 5 किती झालं, 5, आणि 7 × 5 झालं 35. इकडे हे मी जी इंटू ए आणि ए इंटू जी याला मी इंटरचेंजेबल लिहिलंय का, कारण तुमचं बेसिकली ती जी आहे ती फक्त तुम्हाला डायरेक्शन सांगणार आहे की ती जाते डाऊनवर्ड. ओके, डायरेक्शन डाऊनवर्ड साठी निगेटिव्ह येईल, अपवर्ड साठी पॉझिटिव्ह येईल. ओके, बाकी काहीच चेंज नाही आहे यात. सेम वे मध्ये तुम्हाला आता काय करायचं, जो त्यांनी तुम्हाला आपल्याला थर्ड कंडिशन दिली आहे, राईट, थर्ड आणि फोर्थ कंडिशन ती करायची आहे सॉल्व. ओके, थर्ड कंडिशन काय दिली आहे की लिफ्ट जी आहे ती वरती मूव्ह करते विथ एन ऍक्सेलरेशन ऑफ ए इज 5 meter/second². ओके, आता जेव्हा वरती मूव्ह करते ती, तर काय होणार आहे, वरती 5 meters/second आहे, खाली किती चालली आहे, खाली जाते 1050 नी, हो ना. सी कंडिशन, याच्यात काय होणार आहे, आर काय होईल तुमचं एम इंटू जी प्लस ए. तर मास जो आहे 70 तो ऍज इट इज राहील, पण इकडे काय होणार आहे, 10 प्लस होईल 5. तर हे किती होणार तुमचं 1050 न्यूटन. ओके, आर प्लस एम जी इज इक्वल टू एम ए केलंय, राईट. आता ए काय माझा नेगेटिव्ह आहे, जी काय होणार इकडे जाऊन एम इंटू जी प्लस ए, हो ना, मायनस ऑफ जी प्लस ए. ठीक आहे, मायनस म्हणजे काय, डायरेक्शन सांगतोय मला, फरक पडतोय नाही, उरलं काय, जी प्लस ए 70 × 10 + 5 म्हणजे किती झालं ते 1050 न्यूटन. ओके, आणि फोर्थ कंडिशन काय, व्हॉट वुड बी द रीडिंग इफ द लिफ्ट मेकॅनिझम फेल्ड अँड इट हर्टल डाऊन फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटी. हे बघा मुलांना, आता काय म्हणतंय की जी लिफ्टचा सेफ्टी मेकॅनिझम आहे किंवा जी लिफ्टची केबल आहे त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आली, तुटली किंवा व्यवस्थित काम नाही करत आहे, आणि लिफ्ट जी आहे आता
ती एका सर्टन हाईटवरून खाली जायला लागली एका युनिफॉर्म तर नाही म्हणणार त्याला, आपण म्हणतो डाऊन फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी, हो ना. काय झालं त्याचं, झालं फ्री फॉल. ओके, फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी कुठली मोशन आहे ज्याच्यावरती काहीच ऍक्शन लावलेलं नाही, फक्त असं सोडून दिलंय त्याला आणि ती फक्त ग्रॅव्हिटीच्या मुळे खाली जाते, तर त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. ओके, तर जेव्हा फ्री फॉल होतोय मुलांना तेव्हा काय होणार आहे, तेव्हा आर लागेल तुमचं एम ऑफ जी मायनस एम ऑफ ए. पण फ्री फॉल मध्ये जो ऍक्सलरेशन असतो तो कशाच्या इक्वल असतो, आता जस्ट सांगितलंय ऍक्सलरेशन असतो त्याचं ग्रॅव्हिटीच्या इक्वल. तर ए इज इक्वल टू जी झालं तर काय होणार आहे, आर होईल 0. तर म्हणजे काय की जो माणूस आहे तुमचा मॅन, हो ना, त्याला काट्यावरती काही वजन असणार नाही. मॅन विल बी इन अ स्टेट ऑफ वेटलेसनेस, इन अ स्टेट ऑफ वेटलेसनेस. ओके, क्लिअर आहे चारही टाइप्स, हो ना. जेही केले आपण, एक फर्स्ट केस काय होता की बॉडी जी आहे ती युनिफॉर्म स्पीड मध्ये चालली आहे वरच्या डिरेक्शनला, तर त्याच्यात काय केलं, सिम्पली फॉर्म्युला लागला तुमचा आर इज इक्वल टू एम इन टू जी. सेकंड कंडिशन जी होती, यात काय होते की बॉडी जी आहे तुमची ती डाऊनवर्ड चालली विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन ऑफ 5 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर, आणि जेव्हा युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे त्याची 5 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर, तर याच्यात काय होणार आहे, आर प्लस एम जी तुमचा लागेल फॉर्म्युला इज इक्वल टू एम ए, हो ना. सगळीकडे हीच लावली आपण कंटिन्युअसली, फक्त जी साईन होती तुमची, साईन जी आहे जी आणि याची ती चेंज होत गेली, राईट. तर जेव्हा खाली जातोय तर ए आणि जी ची साईन ऑपोजिट आहे म्हणून ते सबट्रॅक्ट होतील. जेव्हा वरती चालली आहे, वरती जाताना काय होणार आहे, साईन जी ती त्यांची एकमेकांची ऍड होईल. साईन ऍड झाली तर काय म्हणणार आहे, व्हॅल्यू वाढेल त्याची, ना, त्याला वजन जास्त दिसेल. आणि जेव्हा फ्री फॉल मध्ये तर तेव्हा काय होणार आहे की माणसाला वेटलेसनेस फील होणार आहे. ओके, क्लिअर, कळल्यात ना चारही कंडिशन. एक काय, जेव्हा ऍट रेस्ट आहे, रेस्ट मध्ये काय दिसणार आहे त्याला, सपोज वेट आहे एक्स, ठीक आहे. जर डाऊनवर्ड मूव्ह होणार आहे लिफ्ट तुमची, तर वेट सपोज x2 आहे, तर काय असणार आहे, x2 जे आहे ती असणार तुमचं लेस देन एक्स असेल, ग्रेटर देन एक्स असेल, सांगायचंय. लेस देन एक्स असेल, बरोबर. थर्ड, जेव्हा वरच्या साईडला चालली आहे, ठीक आहे, तर जी व्हॅल्यू आहे त्याच्या वेटची, हो ना, ती काय असणार, ती दाखवेल जास्त. आणि फोर्थ कंडिशन आहे आपली फ्री फॉलची. ओके, फ्री फॉल मध्ये काय, माणसाचा जो वेट आहे तो असेल 0. झिरोच म्हणजे काय म्हणालो मी, वेटलेसनेस. ओके, 0 म्हणजे काय, इट विल बी इन अ स्टेट ऑफ वेटलेसनेस. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. चलो जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 14. एक तुम्हाला पोझिशन टाइम ग्राफ दिलाय एका पार्टिकलचं ज्याचा मास आहे 4 kg, आणि तुम्हाला विचारतोय एक की फोर्स काय पार्टिकल वरती फॉर टी लेस देन 0, टी ग्रेटर देन 4 सेकंड्स आणि टी बिटवीन 0 to 4 सेकंड्स. ही पहिली गोष्ट विचारली. दुसरी विचारली की टी इज इक्वल टू 0 आणि 4 सेकंड वरती जो इम्पल्स आहे तो केवढा आहे. ओके, चलो, तर जो ग्राफ आहे आपण आधी तो कन्सिडर करूयात. ठीक आहे, हे झाला 3, हा झाला एक्स तुमचा दिलाय डिस्टन्स मीटर्स मध्ये, आणि इथे जो आहे हे दिलेलं आहे आपल्याला टाइम दिलाय सेकंड्स मध्ये. ठीक आहे, तर काय होणार आहे 0 to 4 आणि त्यानंतर सरळ. ओके, हा पॉइंट ए 0 4 सेकंड्स वरती. ठीक आहे, काय करायचं मला सांगायचंय की फोर्स काय पार्टिकल वरती फॉर फर्स्ट कंडिशन जेव्हा टी लेस देन 0, सेकंड कंडिशन टी ग्रेटर देन 4, थर्ड कंडिशन टी बिटवीन 0 आणि 4. ठीक आहे, तर फर्स्ट कंडिशनचं जेव्हा आपण बोलतोय की जेव्हा टी जो आहे माझा तो लेस देन 0 सेकंड आहे, तर याच्यात काय होणार आहे, जेव्हा लेस देन 0 आहे तेव्हा पार्टिकल आहे तो माझा मूवच नाही करत आहे, बरोबर. पार्टिकल जो आहे माझा तो त्याच्या जागेवरतीच आहे, तो हलणार नाहीये. तर जर पार्टिकल माझं मुवमेंट नाही करणार, पार्टिकल जर माझा ऍज इट इज त्याच्या जागेवरती आहे, पार्टिकल जर माझा रेस्ट वरती आहे, तर रेस्ट मध्ये पार्टिकल काही डिस्टन्स कव्हर करणार आहे का माझा, नाही करणार ना. पार्टिकल जर रेस्ट मध्ये आहे तर पार्टिकल डिस्टन्स कव्हर करेल, नाही करणार. पार्टिकल जर डिस्टन्स कव्हर करत नाहीये, हो ना, म्हणजे काय, जो डिस्टन्स आहे पार्टिकलचा तो जर 0 असला तर काय म्हणणार आहे की जो फोर्स आहे पार्टिकल वरती तो पण किती झाला, 0. क्लिअर आहे, सोपं आहे. चल, सेकंड, जेव्हा
टी ग्रेटर देन 4 सेकंड आहे. ठीक आहे. आता टी जेव्हा माझा ग्रेटर देन 4 सेकंड आहे, तर मला काय दिसतंय की जो पार्टिकल आहे माझा ते का कॉन्स्टंट डिस्टन्स वरती आहे, हो ना. ग्राफ मध्ये बघू शकतो इकडे 4 सेकंड वरती तो 3 मीटर वरती तर पोहोचला, पण याच्यानंतर जो आहे तो कॉन्स्टंटच आहे टाइम बिंग साठी, हो ना. तो वरती जातोय का, नाही जातोय. तो काही डिस्टन्स एक्स्ट्रा कव्हर करतोय का, नाही करत आहे. केवढा फरक पडतो त्याच्यावरती, फक्त इतकाच की जो पार्टिकल आहे माझा तो जागेच्या जागेवरती आहे. तर मी काय म्हणू शकतो, फॉर टी ग्रेटर देन 4 सेकंड. ठीक आहे. फॉर टी ग्रेटर देन 4 सेकंड काय होतंय माझं, की जो पार्टिकल आहे तो कॉन्स्टंट डिस्टन्स वरती राहतोय. पार्टिकल रिमेन्स ॲट अ कॉन्स्टंट डिस्टन्स. म्हणून काय म्हणणार मी, की जो फोर्स आहे माझा, ठीक आहे, फोर्स ऑफ पार्टिकल हा काय असेल माझं, फोर्स ऑफ पार्टिकल असेल माझं 0. ओके. तर टी लेस देन 0 साठी पण 0 आहे, टी ग्रेटर देन 4 सेकंड साठी पण 0 आहे. आता आपण बघणार जी आपली थर्ड आणि फायनल कंडिशन आहे. ठीक आहे. ती कुठली आहे, ती आहे तुमची रेंजमध्ये 0 to 4 ओके. थर्ड कंडिशन, टी ग्रेटर देन 0 आणि लेस देन 4 सेकंड. आता याच्यात बघा काय होणार आहे, की पार्टिकल जो आहे माझा, मी त्याचा मुवमेंट काय बघितली, मी काय ऑब्झर्व केली 0 to 4 मध्ये अशी ऑब्झर्व केली, राईट. तर याला काय म्हणणार आहे मी, एका स्ट्रेट लाईन म्हणा, किंवा याला मग मी म्हणू शकतो की जी मुवमेंट आहे ती मला काय कळते की ती आहे माझी कॉन्स्टंट वेलॉसिटीच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटी, बरोबर. हे जर मी 2 ला केलं तर 2 ला म्हणजे केवढा डिस्टन्स कव्हर केला असेल त्यांनी, लाईक टेंटेटिव्ह अराउंड 1.5, हो ना. ग्राफ जो आहे तुमचा तो रेशियोच्या हिशोबामध्ये, राईट. तर जेव्हा वेलॉसिटी पण कॉन्स्टंट आहे, हो ना, वेन पार्टिकल जो आहे आपला तो मूव्ह करतोय का कॉन्स्टंट वेलॉसिटी, हो ना, वेन अ पार्टिकल इज मूव्हिंग इन कॉन्स्टंट वेलॉसिटी. तर ह्या केसमध्ये काय होतं, या केसमध्ये सुद्धा जो फोर्स असतो ऑब्जेक्ट वरती तो असतो आपला 0. ठीक आहे. तर तिन्ही केसमध्ये फोर्स आपला काय आलाय 0. ठीक आहे. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्हच नाही करत आहे, दुसरं जेव्हा ऑब्जेक्टचं डिस्टन्स चेंज होत नाही, आणि जेव्हा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट वेलॉसिटी मध्ये, तिन्ही केसमध्ये जो फोर्स आहे ऑब्जेक्ट वरती तो असतो 0. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बी. पार्ट बी मध्ये काय म्हणाले, मला म्हणाले इम्पल्स सांगायचं आहे. इम्पल्स सांगायचं मला एक, जेव्हा माझा टी 0 आहे आणि जेव्हा जो माझा टी आहे तो आहे 4 सेकंड. ओके. तर इम्पल्सचा मुलांना फॉर्म्युला काय असतो तो आपल्याला माहिती आहे, की इम्पल्स कसं काम करतो माहिती आहे. तर फर्स्ट थिंग काय, U0 आहे, बरोबर. जेव्हा T0 बोलतोय मी, ठीक आहे, ऍट टी इज इक्वल टू 0 माझं यू किती आहे, यू माझं 0 आहे. तर वेलॉसिटी किती होणार आहे, वेलॉसिटी होईल माझी 3/4, हो ना. ही किती होणार आहे 0.75 मीटर पर सेकंड. मास किती होणार आहे, मास होईल 4 kg, बरोबर. मास जर 4 kg झाला तर इम्पल्स किती होईल माझा, इम्पल्स होईल माझा टोटल चेंज इन मोमेंटम, हो ना. इम्पल्स काय असतो माझा, इम्पल्स असतो माझा टोटल चेंज इन मोमेंटम. तर टोटल चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, फायनल वेलॉसिटीच्या करस्पॉन्डिंग मास मायनस इनिशियल वेलॉसिटीच्या करस्पॉन्डिंग मास, बरोबर. तर काय केलं मी, काय लिहिलं इथे, मी इथे लिहिलं MV मायनस MU, आणि मग हेच काय राहणार आहे माझं M ऑफ V मायनस U, बरोबर. सिंपल गोष्ट काय करायची, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. V ची किती होणार आहे 0.75 मायनस U 0. ठीक आहे. हे MU मायनस MV आलं असतं, पण ठीक आहे. तर आन्सर किती आलं तुमचं 3 kg मीटर्स पर सेकंड. ठीक आहे. ही झाली एका कंडिशनची, जेव्हा जो आहे माझा 0. आता सेकंड, जेव्हा टी जो आहे माझा तो आहे 4 सेकंड. ठीक आहे. ऍट टी इक्वल टू 4 सेकंड काय होणार आहे, टी इक्वल टू 4 सेकंड वरती यू माझी आहे 0.75 मीटर्स पर सेकंड, आणि व्ही किती आहे माझी, व्ही आहे 0. तर इम्पल्स M इंटू व्ही मायनस यू किती होणार आहे, हे होईल माझं 4 इंटू 0 मायनस 0.75, हो ना, विच इज 4 इंटू मायनस 0.25, सॉरी मायनस 75. तर हे होईल तुमचं -3 kg मीटर्स पर सेकंड. ओके. इम्पल्स काय फर्स्ट केस मध्ये, तर म्हणजे जेव्हा तुम्ही रेस्ट पासून स्टार्ट होताय, राईट, रेस्ट पासून स्टार्ट होऊन तुम्ही वर चालले, तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये चालले, तर तेव्हा तुमचा इम्पल्स जो असेल तो काय असेल, तो असेल पॉझिटिव्ह. आणि जेव्हा तुम्ही ऑलरेडी मोशन मध्ये आहात आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही गार होताय ना, तुम्ही शांत पडताय,
तर तेव्हा तुमचं काय असणार, इम्पल्स असेल तुमची नेगेटिव्ह. ओके, म्हणजे काय झालं, स्टेट ऑफ रेस्ट पासून मोशन मध्ये जेव्हा जातोय मी, ओके, स्टेट ऑफ रेस्ट टू मोशन, ठीक आहे. तर इथे जो इम्पल्स आहे माझा, इम्पल्स काय असतो, पॉझिटिव्ह. आणि हे जेव्हा उलट आहे, उलट म्हणजे काय, स्टेट ऑफ मोशन पासून मी जातोय का स्टेट ऑफ रेस्ट वरती, तर तेव्हा माझं जे इम्पल्स आहे ते असेल नेगेटिव्ह. ओके, हे पण लक्षात ठेवायचे. बिगिनर्स पॉइंट आहेत पण माहिती पाहिजेत आपल्याला ना. तिकडे जर आला सपोज चुकून 1 मार्काचा क्वेश्चन, तर वी नो दिस थिंग, हो ना, आपल्याला आधीच बिफोर हँड माहिती आहे की याचं जे आन्सर आहे ते काय असणार आहे. ओके, क्लिअर आहे क्वेश्चन 14. पुढच्या क्वेश्चनला मूव्ह करूयात आपण, क्वेश्चन नंबर 15. चला तर मग बघूयात क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतोय मला. अजून किती क्वेश्चन बाकी आहेत मला ते एकदा चेक करू दे. ओके, क्वेश्चन नंबर 23. ठीक आहे, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, म्हणजे अजून उरलेले तर आपले 9 प्रश्न. ठीक आहे, तर ट्राय करूयात आपण अजून 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मे बी 1 किंवा 2, आणि ते झाले की सेशन आपण एंड करूयात, हो ना, जवळजवळ 1 तास व्हायला चाललाय. ठीक आहे, तर क्वेश्चन बघत मुलांना काय. क्वेश्चन नंबर 15. 2 bodies of mass 10 kg and 10 kg and 20 kg respectively are kept on a smooth horizontal surface. ठीक आहे, काय म्हणाले, 2 बॉडी आहेत ज्याचा मास आहे 10 kg आणि 20 kg, हे मी ठेवलं ते का स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस वरती, अँड आर टाईड टू द एंड्स ऑफ अ लॉंग स्ट्रिंग. ठीक आहे, आर टाईड टू द एंड्स ऑफ अ लॉंग स्ट्रिंग. तर सरफेस हॉरिझॉन्टल सरफेसचा जो फोर्स आहे एफ इज इक्वल टू 600 न्यूटन, हा मी अप्लाय केलाय केस 1 कधी, ए वरती, आणि दुसऱ्या केसमध्ये बी वरती अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे, एक स्ट्रिंग आहे जी मासलेस आहे. आता हॉरिझॉन्टल फोर्स एकदा ए वरती अप्लाय करतो, एकदा बी वरती अप्लाय करतोय, तर जो टेन्शन असणार आहे स्ट्रिंग मध्ये तो किती असेल मला हे फाइंड करायचं. ठीक आहे, तर इमॅजिन करा, हा आहे तुमचा ब्लॉक ए 10 kg, आहे तुमचा ब्लॉक बी, सॉरी, हा आहे तुमचा ब्लॉक बी 20 kg. ठीक आहे, ही तुमची हॉरिझॉन्टल सरफेस झाली, आणि या दोघांना ब्लॉक्सला मी कनेक्ट केले का स्ट्रिंगने. ओके, काय केलं मी, बॉक्सला कनेक्ट केले का स्ट्रिंगने. आता काय होणार आहे की जो फोर्स आहे माझा 600 न्यूटनचा, तो एकदा मी अप्लाय करतोय बॉक्स ए वरती अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग. आता ए वरती अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग म्हणजे काय, ही झाली डिरेक्शन, बरोबर. तर केस 1 मध्ये काय होणार आहे, 10, 20, हो ना, ए इकडे, राईट, टेन्शन स्ट्रिंग मध्ये इथे, राईट, आणि हा जो फोर्स आहे हा किती झाला, 600 न्यूटनचा. ओके, क्लिअर. तर फर्स्ट केस मध्ये बघूयात काय होतं. तर आधी लिहिणार मी मास ऑफ बॉडीज, हो ना, M1 किती आहे तुमचं 10 kg, आणि M2 आहे आपलं 20 kg, आणि हॉरिझॉन्टल जो फोर्स आहे माझा, फोर्स किती आहे माझा 600 न्यूटन. तर आता जो सिस्टम आहे माझा त्याचा टोटल मास किती होणार आहे, टोटल मास जो आहे माझा सिस्टमचा तो किती होणार आहे, टोटल मास होते माझा सिस्टमचा M1 प्लस M2, किती झालं M1 प्लस M2, M1 प्लस M2 झाला माझा 30, हो ना, 10 प्लस 20 किती होतं 30 kg. सिम्पल मॅथ, बरोबर. चलो, आता काय करणार मी, मला फोर्स आहे, मला ऍक्सलरेशन फाइंड करायचं आहे, तर एफ इज इक्वल टू एम ए, कुठला लॉ लावलाय, न्यूटनचा सेकंड लॉ, बरोबर, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर इकडनं काय करणार मी, मला फोर्स माहिती आहे, फोर्स किती माझा 600 इज इक्वल टू मास किती झालं 30 इंटू ऍक्सलरेशन, राईट. तर इकडनं मला ऍक्सलरेशनची गरज होती, मी ऍक्सलरेशन फाइंड केलं, ऍक्सलरेशन किती आलं माझं 600/30, राईट. सो व्हॅल्यू किती आली याची, आली 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑल राईट, चलो. सो काय लिहिणार आहे मी, जेव्हा फोर्स अप्लाय करतोय मी ब्लॉक ए वरती, ठीक आहे, वेन फोर्स इज अप्लाइड ऑन ए, हो ना, ए वरती फोर्स लावला मी, एचं वजन किती 10 kg, तर काय करणार मी लिहिल एफ मायनस टेन्शन इज इक्वल टू M1 इंटू ए, बरोबर ना, डायग्राम तुम्हाला काढून दाखवलेला, फोर्स, टेन्शन,
आय मीन ब्लॉक, सॉरी, हा 10 kg चा ब्लॉक तुमचा M1 आहे टेन्शन, बरोबर, स्ट्रिंग मध्ये, आणि हा झाला ब्लॉक M2. त्याच्या ह्या डायरेक्शन मध्ये लावतोय, तर हा जो ब्लॉक आहे हा काय करतोय, हा माझ्या M2 ला खेचणार आहे, राईट. टेन्शन येईल स्ट्रिंग मध्ये, आणि स्ट्रिंग मध्ये जर इनफ फोर्स असला तर तो M2 ला त्याच्यासोबत पुल करत आहे. तर टेन्शन काय येणार इकडनं माझं टी माझा येईल F-M1A, राईट. एफ ची व्हॅल्यू आपण वर फाइंड केली, ना. एफ किती दिलेला 600, ए ची व्हॅल्यू फाइंड केली आपण, सॉरी. आणि M1 आता बघ इकडे M1 किती तुमचा 10 इंटू ऍक्सेलरेशन किती झालं 20. तर हे किती झालं 600 मायनस 200, व्हॅल्यू काय आलं 400 न्यूटन. ओके, काय आलं टेन्शन आलं स्ट्रिंग मध्ये आपलं 400 न्यूटन. हे कुठल्या कंडिशन साठी आलं मुलांना आपलं, हे आलं आपलं पहिल्या कंडिशन साठी, जेव्हा काय होते की मी जो 10 kg चा बॉक्स आहे त्याच्यावरती लावला फोर्स. आता सेकंड कंडिशन बघायची. सेकंड कंडिशन काय, क्वेश्चन सेम आहे, पण जो डिरेक्शन आहे फोर्सची ती झाली चेंज. झालं 20. हा आहे माझा ए, हा आहे माझा बी, हे आहे हॉरिझॉन्टल सरफेस, आणि हे कनेक्टेड आहेत एका स्ट्रिंगने, बरोबर. आता जो फोर्स आहे तो आपला होतोय बी मध्ये अलॉंग द स्ट्रिंग. बी साठी अलॉंग द स्ट्रिंग म्हणजे कुठली डिरेक्शन झाली, ही झाली, राईट. ज्या डायरेक्शन मध्ये काय आपलं होतोय त्याच्यावरती फोर्स आपला होतोय 600 न्यूटनचा, बरोबर. फोर्स आपला होता त्याच्यावरती 600 न्यूटनचा. सो सेकंड केस मध्ये जेव्हा मला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, म्हणजे काय होणार आहे, फॉर्म्युला सेम राहील, फक्त M1 च्या जागेवरती आता काय होणार आहे M2 येईल माझं. तर काय लिहिणार मी, F मायनस टी इज इक्वल टू M2 इंटू ए, बरोबर ना. फर्स्ट साठी इक्वेशन काय लिहिली आपण, फर्स्ट साठी इक्वेशन लिहिली होती आपण F मायनस टी इज इक्वल टू M1 इंटू ए, आणि इथे काय केलंय आपण, इथे केलं F मायनस टी इज इक्वल टू M2 इंटू ए, बरोबर. आता मला काय फाइंड करायचं, मला फाइंड करायचं टेन्शन, राईट. टेन्शन किती येत आहे माझं, टेन्शन येत आहे F मायनस M2 ए, हो ना. काही काही मुलं असतील जे म्हणतील की अहो सर आधीच खूप टेन्शन आहे, हो ना, पण आपण इकडे हे टेन्शन बद्दल नाही बोलत आहे, आपण म्हणतो दुसऱ्या टेन्शन बद्दल, ठीक आहे. तर काय आलं F मायनस M2 आहे, एफ ची व्हॅल्यू किती राहील 600 सेम, मायनस M2 किती झाला आपला, झाला 20, इंटू ऍक्सेलरेशन किती झालं 20, तर किती उरलं टेन्शन आलं 200 न्यूटन, ठीक आहे. कळलं. तर काय झालं दोन्ही केसमध्ये, हो ना, जेव्हा 10 kg च वेन फोर्स जो आहे माझा त्याला मी अप्लाय केलं 10 kg वरती, हो ना, आणि एफ इज अप्लाइड ऑन 10 kg, तेव्हा टेन्शन आलं माझं 400 न्यूटन. आणि सेम जेव्हा एफ आहे माझं, एफ ला मी अप्लाय केलं 20 kg वरती, तेव्हा टेन्शन किती आलं माझं 200 न्यूटन. ओके, तर याच्यासोबत आपला क्वेश्चन नंबर 15 झालाय सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आहे, हो ना. 2 masses 8 kg and 12 kg are connected at two ends of a light आणि inextensible string that goes over a frictionless pulley. Find the acceleration of the masses and the tension in the string when the masses are released. ओके, चालेल, ठीक आहे मुलांना. क्वेश्चन बघूयात काय, ठीक आहे. क्वेश्चन नंबर आहे 16. 2 masses 8 and 12 kg are connected at the two ends of a light inextensible string that goes over a frictionless pulley. ही झाली मुलांना पुली झाली तुमची. इकडे हा झाला आपला एक ब्लॉक, आणि इकडे हा झाला आपला दुसरा ब्लॉक, ठीक आहे. दोन्ही ब्लॉकचे आपल्याला दिलेत वेट्स 8 आणि 12. ओके, आता काय म्हणालेत की जी स्ट्रिंग आहे ती तुमची लाईट आहे, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, ठीक आहे. तर आपल्याला आता सांगायचंय एक, सांगायचे ऍक्सेलरेशन ऑफ मासेस, आणि सेकंड सांगायचं आपल्याला टेन्शन इन द स्ट्रिंग. कधी, जेव्हा मासेस जे आहेत ते मी रिलीज केलेत, ठीक आहे, वेन मासेस आर रिलीज. ओके, तर हे बघा, आधी सगळ्यात आधी काय करणार आपण, फ्री बॉडी डायग्राम बनवणार याचा, ठीक आहे. तर 8 kg झाला ब्लॉक माझा इथे, राईट, आणि इकडे आहे माझ्याकडे 12 kg चा ब्लॉक. आता काय होणार आहे, हा जर M1 आहे तर खाली याच्यावरती काय ऍक्ट होतोय, M1G ऍक्ट होतोय,
हा माझा आहे 12 kg चा. याच्यावरती खाली काय ऍक्ट होणार आहे? M2G, बरोबर. याला जर मी M2 ट्रीट करतोय आणि याला M1 ट्रीट करतोय, बरोबर, याला खाली लागेल M1G, याला खाली काय लागेल? M2G. ओके. आता सपोज ही माझी पुली आहे, बरोबर आहे ना? पुली आहे, राईट. 8 आणि 12 kg, जे पण त्याला जसंही लागलंय. आता वरच्या साईड मध्ये काय होणार? इकडे टेन्शन ऍक्ट होईल. टेन्शन जो आहे मुलांनो स्ट्रिंग मध्ये तो थ्रू आउट सेम राहतो. ओके. हा टेन्शन टेन्शन, ठीक आहे. आता जेव्हा दोन्ही ब्लॉकला मी सोडलं तर काय होणार आहे? जो माझा ब्लॉक हेवी आहे त्या साईडला जाणारी गोष्ट ऑब्व्हियसली ना ऍक्सलरेशन इकडे झाला, आणि ह्या केसमध्ये काय होणार आहे? ऍक्सलरेशन कुठल्या साईडला लागेल? वरच्या साईडला. ओके, क्लिअर आहे ना? जी हेवी आहे त्या साईडला वजन जाईल माझं ना. काय होतं? काटा आपला तसंच फिरतो, जी बाजू लाईट आहे ती जाईल वरती. ठीक आहे. तर हा काढला आपण FBD. आता तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला सांगायचं ऍक्सलरेशन काय आहे मासेसचं आणि टेन्शन किती आहे मध्ये जेव्हा मी मासेसला रिलीज केलं ना. तर तुम्हाला दोन्ही कंडिशन सांगितली, नॉर्मल कंडिशन सांगितली. त्याच्यात काय होणार? दोन्हीमध्ये खाली खालच्या साईडला M1G M2G आपला होतोय तुमचा, राईट. आणि जेव्हा बॉक्सेसला मी रिलीज केलं, मासेसला मी सोडून दिलंय, तर तेव्हा जे ऍक्सलरेशन आहे माझी ती जाईल खालच्या साईडला. ठीक आहे. तर टेन्शन इन द स्ट्रिंगला आपण टी कन्सिडर केली, हो ना. तर हेवियर मास जो एमटीचा आहे तो डाऊनवर्ड जाईल, स्मॉलर मास M1 तुमचा अपवर्ड जाईल. तर आता तुम्हाला काय करायचंय? हा जो क्वेश्चन आहे मुलांनो, हा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल. ठीक आहे. आणि आपला जो नेक्स्ट सेशन असेल त्याच्यामध्ये आपण जो क्वेश्चन आहे हा तो डिस्कस करूयात. ठीक आहे. तर आजचा क्लास इथेच एंड करू आपण ह्या क्वेश्चन सोबत, आणि याचा आन्सर आपण नेक्स्ट क्लासला डिस्कस करू. तर तुम्ही स्वतःहून ट्राय करायचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, आणि दॅट्स इट आहे गेस, हो ना. आजसाठी बस झालं. थँक्यू सो मच सेशन तुम्ही जॉईन केल्याबद्दल, आणि तुम्ही लिव्ह करू शकतात आता हे. ओके, थँक्यू. चला, हॅव अ गुड डे. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये याच वरती. जे आय गेस उरलेले क्वेश्चन किती 5, 6, 7, 8 प्रश्न उरलेली आहेत आपली. तर ही जी 8ची प्रश्न आहेत आपण ती डिस्कस करूयात पुढच्या क्लासमध्ये. ओके, चालेल, ठीक आहे. तर थँक्यू सो मच. बाय बाय. लिव्ह करू शकता सेशन तुम्ही.